So hello everybody, welcome to back my YouTube channel Vidarbha Style English. And guys, this channel is from Marathi to English. And guys, today I will be teach you about the will be able to. Okay, and this is the most important auxiliary verb. And this auxiliary verb it is very useful for the English communication. Okay, so guys, just you want to be focused on this class, and today class is very important. Okay, because last time I taught you most important auxiliary verb like that can, could and could have. So okay, so that's why मला वाटते की तुम्ही जे लास्ट टाइम मी जे शिकवलेले आहे क्लास त्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती जा आणि सर्वचे सर्व क्लासेस तुम्ही काय त्यामध्ये वॉचिंग करा. ओके, तर याकडे लक्ष द्या गाईज. विल बी एबल टू आजचा जो टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट विल बी एबल टू हा एक महत्त्वाचा काय ऑक्झिलरी वर्ब आहे. ओके, तर या ऑक्झिलरी वर्बचा मीनिंग काय आहे आणि त्याचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवणार. ओके, तर विल बी एबल टू म्हणजे काय? विल बी एबल टू म्हणजे करण्यास योग्य होईल, करण्यास योग्य होईल. ओके, तर या विल बी एबल टूचा उपयोग कसा केला जातो, कुठे केला जातो हे पण मी तुम्हाला शिकवणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर मित्र म्हणजे ना फ्युचर टेन्समधील किंवा भविष्य काळामधील जे काही गोष्ट आपल्याला बोलायचं असेल किंवा जे काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायची असेल तर त्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही कशा प्रकारे एक्सप्रेस करू शकाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला विल बी एबल टूचा यूज कसा करायचा आहे आणि केव्हा करायचा. ओके, तर याबद्दल मी तुम्हाला शिकवणार, म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या. ओके, तर या ठिकाणी बघा मी चांगल्या प्रकारे काही सेंटेन्स इथे लिहून दिलेले आहे आणि ते चांगल्या प्रकारे मी तुम्हाला एक्सप्रेस करते, फक्त तुम्ही याकडे फोकस करा. ओके, तर बघा फर्स्टवाला जो सेंटेन्स आहे यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश व्हेरी सून. ओके, तर याकडे बघा विल बी एबल टूचा इथे यूज केलेला आहे आणि त्यासोबतच क्रियापदाचे तुम्हाला पहिले रूप घ्यायचे. मित्रांनो, इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. ओके, जेव्हा पण तुम्ही फ्युचर टेन्समधील किंवा भविष्य काळामधील जर तुम्हाला एखादी सेंटेन्स बोलायचं असेल, एखादी वाक्य बोलायचं असेल विल बी एबल टू बद्दल, तर त्यासोबत तुम्हाला क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागेल, म्हणजे द फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब. ओके, तर मित्रांनो याकडे लक्ष द्या, कारण की ह्या प्रकारचं जे इंग्लिशचं मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवते आणि जे आहे फक्त थेरॉटिकली नाही. आय थिंक सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली. या ठिकाणी मी तुम्हाला थेरॉटिकली पण एक्सप्लेन करून देत आहे आणि प्रॅक्टिकली पण इथे तुमचं काय प्रॅक्टिस होत आहे. ओके, तर बघा या ठिकाणी यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश व्हेरी सून, तर विल बी एबल टू सोबतच स्पीक हा एक क्रियापदाचे पहिले रूप आहे या ठिकाणी घेतले आहेत. ओके, तर मला वाटते की तुम्हाला हा सेंटेन्ससुद्धा अंडरस्टँड झाला असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारे याला अंडरस्टूड करा. ओके, तू लवकरच इंग्रजीमध्ये बोलू शकतील असं या सेंटेन्सचं काय मिनिंग आहे. ओके, तर नेक्स्टवाला जो सेंटेन्स आहे नेक्स्टवाला कोणता आहे व्हेन विल ही बी एबल टू स्पीक इंग्लिश. ओके, तर या ठिकाणी बघा व्हेन विल ही बी एबल टू स्पीक इंग्लिश, तो इंग्रजीत केव्हा बोलू शकेल. तर या ठिकाणी पण बघा मित्रांनो विल बी, तर विलचा इथे यूज केला, या ठिकाणी ही, त्यानंतर बी एबल टू. ओके, व्हेन विल ही बी एबल टू स्पीक इंग्लिश, तो इंग्रजीमध्ये बोलू म्हणजे तू इंग्रजीमध्ये केव्हा बोलू शकेल. ओके, या फिर तो इंग्रजीमध्ये केव्हा बोलू शकेल. त्यानंतर पुन्हा जो लास्टवाला जो सेंटेन्स आहे विल ही बी एबल टू डू धिस, तो हे करू शकेल का. तर या ठिकाणी बघा विल ही बी एबल टू. ओके, बी एबल टू आणि इथे विल बी. ओके, तर या ठिकाणी विलचा यूज केलेला आहे. त्यानंतर डू धिस, तर या ठिकाणी डू एक काय क्रियापद. ओके, तर या ठिकाणी डू हा एक क्रियापदाचे पहिले रूप घेतलेले आहे, तर म्हणून तर तो हे करू शकेल का. तर मित्रांनो मला वाटते की हे जे सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये सेंटेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झाले असेल मला वाटते. आय थिंक सो, आय होप सो. विल बी एबल टू कसा यूज करायचा, कुठे यूज करायचा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झाले असेल. तर गाईज या आय थिंक सो ऑक्झिलरी वर्बबद्दल जेवढे पण असे जे शब्द आहेत ते सर्वचे सर्व ऑक्झिलरी वर्ब मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देणार. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला रेग्युलर बघा, रेग्युलर वॉच करा आणि त्यामधून तुम्ही जेवढे पण तुमचं डाऊट आहे इंग्लिशचं ग्रामरबद्दल ते सर्वचं सर्व डाऊट तुम्ही काय मला वाटते की क्लिअर करा. तर मित्रांनो मला वाटते की तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच गाईज. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.